नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आजसुद्धा मार्केटवर दबाव बघायला मिळाला. एंटायर दिवसभर निफ्टी जो आहे तो जवळपास 250 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला. दिवसभरामध्ये बँक निफ्टी 700 पॉईंट, सेन्सेक्स जवळपास 750 पॉईंट मायनस गेला. निफ्टी दुपारच्या सत्रामध्ये 11-12 वाजता थोडंसं मायनर रिकव्हरी दाखवण्याच्या मोडमध्ये होता. पॉझिटिव्ह 20-30 पॉईंट गेलेला, पण त्यानंतरनं सकाळी जे सुरुवातीला फ्लॅट ट्रेडिंग निफ्टीचं चालू होतं 10-20 पॉईंट प्लस मायनस, ते दुपारनंतरनं 11-12 नंतरनं थोडंसं मार्केटचा कल जो आहे तो खालच्या दिशेनं सरकला आणि निफ्टी जे आहे तो एंटायर दुपारचं सत्र 12 नंतरनं क्लोजिंगपर्यंत कंटिन्युअसली डिक्लायनिंग करत गेला, खाली गेला आणि ऑलमोस्ट 25,000च्या आसपास जाऊन पोहोचला आणि 25,000च्या जवळ बंद दिला. ते दुपारच्या सत्रानंतरनं मार्केटमध्ये खास करून स्पेशली सेलिंग प्रेशर हावी झालं आहे. गेले 3-4 ट्रेडिंग सेशन्स आपण बघतोय मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे आणि यावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला 5 जानेवारीचं सेशन जो आहे त्यावेळी निफ्टी 26,400 होती. ऑलमोस्ट तिथून 25,000 1400 ते 1500 पॉईंटचा फॉल, कारण 24,900पर्यंत खाली गेलेली 1500 पॉईंटचा फॉल निफ्टीमध्ये आला आहे आणि रिकव्हरीचे अजूनही कोणतेही संकेत नाही आहेत. त्याचं रिझन जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत. ग्रीनलँड कॅनडाला घेऊन हे इश्यूज आहेत. इराणचा इश्यू आहे, रशिया युक्रेन वॉरचा इश्यू आहे, ट्रेड वॉरचा इश्यू आहे. त्यामध्येही बऱ्यापैकी काही गोष्टी निवडल्यात, कारण ट्रम्प यांनी थोडंसं ग्रीनलँडला घेऊन सॉफ्ट स्टान्स घेतला आहे. त्यासोबत टेरिफ जे आहेत युरोपियन युनियनवर 10% लावणार होते ते सुद्धा थोडेसे पाठीमागे घेतलेत. भारतासोबत ही चर्चा सुरू आहे, लवकरच आउटकम येईल अशाही चर्चा सुरू आहेत. पण मार्केट त्या गोष्टीला कोणत्याही प्रकारे पॉझिटिव्हली रिॲक्ट करताना बघायला मिळत नाही आहे. अपेक्षित आहे की मार्केट शार्प पॉझिटिव्हली वरच्या साईडनं रिॲक्ट करेल, पण तसं कोणतंही साईन अजून तरी दिसत नाही. मार्केट कंटिन्यू खाली जात आहे. आज निफ्टी 25,000ला येऊन पोचली. FISसुद्धा अग्रेसिव्हली विकत आहे. 2,2100 करोडची विक्री FISने काल केली. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं सेटअप वीक आहे आणि सध्या तरी असं दिसते की मार्केट अजून फर्दर डिक्लायनिंग कदाचित करू शकतं. जर काल परवाचे जे लो 24,900च्या आसपास निफ्टीचा आहे तो ब्रेक झाला, बँक निफ्टीमध्ये 58,300च्या आसपासचा लो ब्रेक झाला, तर फर्दर डिक्लायनिंग, फर्दर आणखी फॉल कदाचित निफ्टीला येऊ शकतो असं मला वाटते. सोमवारी सुट्टी आहे. मंगळवारी निफ्टीचा मंथली एक्सपायरी आहे, विकली प्लस मंथली एक्सपायरी, त्यामुळे मंगळवारी थोडी व्होलॅटिलिटी असण्याची शक्यता आहे. आणि मार्केटला बजेटमुळे सुद्धा व्होलॅटिलिटी आहे. 1 फेब्रुवारीला रविवार आहे पण मार्केट सुरू आहेत, कारण त्या दिवशी बजेट आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीला बजेट आहे. त्या बजेटच्या घेऊन कन्सर्न जे आहेत निफ्टीच्या मार्केटच्या ज्या अपेक्षा आहेत, STT असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, याच्यामध्ये काही वाढ किंवा कमी जास्त होते का, यामुळे मार्केटला थोडंसं बजेटला घेऊनसुद्धा मार्केट थोडंसं नर्वस आहे. आणि या सगळ्या गोष्टी नर्वस करणाऱ्या आहेत. जिओपॉलिटिकल टेन्शन्स, ट्रेड वॉर, टेरिफ वॉर, त्यानंतरनं बजेटला घेऊन थोडीशी काळजी, सगळं मार्केटचा दबाव आहे. पण मार्केट समहाऊ यातून ओव्हरकम होईल असं वाटते. पण तरीपर्यंत तरी मार्केट जे आहे तोपर्यंत थोडंसं वीक राहील असं वाटते. जोपर्यंत अनलेस अँड अंटिल निफ्टी 25,500-600 क्रॉस करणार नाहीत निफ्टी, तोपर्यंत मार्केट थोडंसं वीक राहू शकतं असं मला वाटतं. त्यामुळं सोमवारी सुट्टी आहे. मंगळवारच्या सेशन चॉपी राहू शकतो, कारण मंथली एक्सपायरी आहे. तरीही निफ्टी 25,000 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे. 25,000च्या खाली गेलं तर 24,900पर्यंत निफ्टी खाली जाऊ शकते. हायर लेवलला 25,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, तिथं पण निफ्टी जाऊ शकते. जर मार्केट पॉझिटिव्ह साईडला गेले मंगळवारी तर 25,250 ते 300पर्यंत जाऊ शकतं. लोअर लेवलला पहिला सपोर्ट 25,000 आहे, त्याच्या खाली गेला तर 24,900पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 58,300 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,300च्या खाली गेला तर फर्दर 58,000पर्यंतचा फॉल बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो. अदरवाईज 58,500च्या वर सस्टेन राहिला तर 58,800 ते 59,000पर्यंत बँक निफ्टीवरती रिकवर करू शकते. पण बायस जो आहे तो निगेटिव्ह आहे, सेल ऑन राईज आहे आणि अजूनही कोणती इन्करेजिंग मुवमेंट नाही आहे. त्या एक्सपायरीचं कदाचित शॉर्ट कवरिंग आलं तर येऊ शकते, कारण हा एक लॉंग विकेंड आहे. आज NSEमध्ये 702 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 2,233 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 13 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 37 शेअर्स पडलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स ऑलमोस्ट मायनसमध्ये बंद झालेत. त्याला लीड केलं आहे एनर्जी, रियाल्टी, ऑटो, मेटल, बँक्स, FMCG या सगळ्या सेक्टर्सनं लीड केलं आहे. आणि ऑलमोस्ट रियाल्टी सेक्टर जे आहे ते जवळपास 3.5% मायनस आहे. मग ओव्हरऑल सगळ्या सेक्टर्समध्ये जोरदार पेटाई झाल्या, जोरदार पडझड झालेली आहे आणि सगळे सेक्टर्स वीक आहेत. मार्केटसुद्धा वीक बायसमध्ये ट्रेड करते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तरी डावोसची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम संपल्यानंतर थोडं मार्केट स्टेबल व्हायला बघते. युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर 60 पॉईंट मायनस आहे. गोल्ड सिल्वर नवीन लाईफ टाईम हाय टच करत आहेत.
ग्लोबल अनसर्टिनिटी आहे, त्यामुळे थोडंसं वीक मार्केट जे आहे ते युरोपियन थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करतात. तर बघा मंगळवारी नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीने बिहेव होतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.